बुलेटिनमध्ये स्वागत आहे. संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा आयोजित भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या आईवडिलांचा सत्कार सोहळा तसेच मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यातील गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार व सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी आयोजक योगेश हजारे, ठाणे जिल्हाध्यक्ष व नरेश म्हाडसे, मुरबाड तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघर्ष पत्रकार संघ शहापूर मुरबाड यांच्या सहकार्याने माऊली गार्डन म्हसा रोड येथे भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा देत मोठ्या आनंदमय वातावरणात व थाटामाटात संपन्न झाला. दीप प्रज्वलन व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि यावेळेस ठाणे जिल्ह्यातील सैनिकांचे आईवडील, सैनिक, पोलीस पाटील, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे, ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, ज्येष्ठ गायक जगदीश पाटील, मुरबाडीबाई प्राची पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, मुरबाड शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, कल्याण शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष सुरोशे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, चिंतामण वेखंडे सर, ठाणे जिल्हा शिक्षक संघ माया सांगले, जिल्हा निरीक्षक बांबू प्रकल्प, माजी जिल्हाध्यक्ष अपर्णताई खाडे, रमेश चिंतामण दळवी, आंबेले बुद्रुक सरपंच दत्तात्रय रामकृष्ण पवार, उपसरपंच आप्पा घुडे, बांगर सर, दळवी सर, रामभाऊ दळवी, यशवंतराव निकिता, कुंदा पवार, कमलताई पवार, संघर्ष पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे, सचिव अंकुश भोईर, सोमनाथ शिर्के, रवींद्र खाडे, निलेश विशे, प्रसाद भोईर व ज्येष्ठ पत्रकार संतोष भेरे, मुरबाड, कल्याण तालुक्यामधील विविध पत्रकार संघाचे पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन, शिवव्याख्याती, निवेदिका करुण सचिन गगे बांगर यांनी केले, तर कार्यक्रमाचा समारोह जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी केले. ज्यांनी आयोजन केलं ते आमचे जिल्हाध्यक्ष, संघर्ष समितीचे अध्यक्ष योगेशजी हजारे, तालुका अध्यक्ष नरेशजी म्हाडसे. या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले सुदामजी पाटील, चिंतामण वेखंडे, राजेशजी विशे, आमचे कल्याण तालुका प्रमुख वसंतजी लोणे, माया सांगळे, रमेशजी दळवी, दत्तात्रय पवार, सोनम यशवंतराव, निकिता पवार, गोडंदे सर, संजय बैरे सर, प्राची पाटील, सुरेश बांगर, मनोज देसले आणि जय भगवान आमचे परत भालेराव, उपस्थित असलेले आमच्या कान्होलच्या सरपंच, सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, ज्यांचे गौरव झाले ते गौरवार्थी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं या सकाळपासून पूर्ण कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे अजूनही बदलापूरमध्ये बरेच कार्यक्रम आहेत. त्यामुळे मला बदलापूरला 7 वाजता पोहोचत होतं. मी इथं म्हाडसेला सांगितलं तर मी 6 वाजता पोहोचेन, पण सगळे लेट होत चाललेले आहे. मला बरा आनंद वाटला. योगेश, पत्रकार समाजातल्या काही निवडक लोकांचा सन्मान करून समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा खऱ्या अर्थाने ज्यांचा गौरव होतो त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि पत्रकार करतात यांच्यामध्ये अजूनही आनंदाची बाब आहे की पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारची निवड करतात आणि त्या निवडीचा नक्कीच चांगला विचार आज समाजाला दिशा देण्यासाठी होईल. अशा प्रकारचे मनापासून ज्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो. कारण शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तर त्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे. आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. वेगवेगळ्या विचारातली मंडळी कोणत्या क्षेत्रामध्ये कसं काम करावं हा कधी विचारच करत नाही. पण आपण काही चांगले निवडक ज्यावेळेला निवडतो त्या टायमाला नक्कीच समाजामध्ये चांगले विचार करणारे लोक सुद्धा आहेत आणि त्यांचा कधीतरी गौरव झाला पाहिजे
आणि हे खरं म्हणजे सगळ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत. पत्रकार मंडळी नेहमी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणतात, पण अशा कार्यक्रमामधून त्यांचा गौरव करून एक पत्रकारिता सुद्धा समाजाची बांधिलकी आहे, समाजाला दिशा देणं हे सुद्धा पत्रकाराचं कर्तव्य आहे. आणि निश्चित त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा आपण मुरबाड सारख्या ठेवला. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल. मुरबाड, शहापूर किंवा ठाणे जिल्हा हा आपला विकसित होणारा जिल्हा आहे. आणि मी नेहमी सांगत असतो काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्वच नागरिकांना की तुम्ही आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या बाबतीमध्ये कधीतरी आपण चांगले विचार समोर समाजाचे आणले पाहिजे. तुमच्यामध्ये गुणांचा जो काही असेल समावेश, त्या गुणांच्या माध्यमातून आपण खरं विकासाच्या माध्यमातून पुढे कसं जावं हे एकदा कधीतरी आपण समाजाच्या समोर सांगितलं पाहिजे. कारण शेवटी कधी कधी सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगले विचार आपल्याला सांगत असतो आणि ते विचार जर समाजासाठी राबवले तर समाजाची प्रगती होते. मग तो समाज कुठला आहे हा विचार न करता आपण जे करतो ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून करतोय. हे विचार समाजाच्या पुढे आज येणं काळाची गरज आहे. सध्या खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता झालेली आहे. प्रत्येक जण चांगला विचार करायला गेला तर त्याच्यावर टीका होते. पण ज्यावेळेला आपण समजून घ्यायचं की ज्या झाडाला फळं येतात ना त्या झाडावर दगडी मारल्या जातात आणि फळं नसतील ना दगड मारत असतील तर त्याचा विचार आपण करायचा का तो कोण असेल. आपल्याला फळं येणाऱ्या झाडांच्यावर दगडी मारणारी माणसं तयार झाली पाहिजेत तर खऱ्या अर्थाने त्या फळाची किंमत तयार होऊ शकेल. आणि म्हणून योगेश आपण हजारे यांनी जे चांगल्या विचारातून माणसे यांनी सगळ्यांनी तयारी करून एक समाजामध्ये चांगला परंपरा ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.